नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आपल्या समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या क्रांतिकारी विचारांची आणि थोर समाज सुधारकांची गाथा आम्ही नेहमीच तुमच्यासमोर आणत असतो. आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि इतिहास बदलणाऱ्या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजे विधवा पुनर्विवाह कायदा. भारतीय समाज व्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या या ऐतिहासिक कायद्याचा संघर्षमय प्रवास कसा होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. भाग 1. 19व्या शतकातील भयानक वास्तव. 19व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय समाजात स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. बालविवाह प्रथा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असल्याने वयाने खूप मोठ्या असलेल्या पुरुषांसोबत लहान मुलींचे विवाह लावून दिले जात. परिणामी पतीचे निधन झाल्यानंतर अगदी अल्पवयातच अनेक मुलींना वैधव्य यायचे. तत्कालीन समाजात विधवा स्त्रीला जगण्याचा कोणताही अधिकार नव्हता. तिला अपशकुनी मानले जाई. सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यांतून बहिष्कृत केले जाई. तिचे साधे जगणेही नरकयातनांसारखे झाले होते. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज बनली होती. भाग 2. सती प्रथाबंदी आणि नवीन आव्हान. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीबंदी कायदा लागू केला. यामुळे विधवा महिलांना चितेवर जिवंत जाळण्यापासून मुक्ती मिळाली. परंतु त्यांच्यासमोर जगण्याचे एक नवीन आणि भीषण आव्हान उभे राहिले. जिवंत राहिलेल्या या विधवांची अवस्था सती जाण्यापेक्षाही भयानक होती. समाजाने त्यांना जगू तर दिले, पण मानाने जगण्याचा हक्क हिरावून घेतला. पतीच्या मृत्यूनंतर त्या घरात एका कोपऱ्यात उपेक्षित जीवन कंठत होत्या. सती प्रथा बंद झाली तरी विधवांच्या आयुष्यातील अंधार संपला नव्हता. भाग 3. केशपण आणि सामाजिक विद्रुपीकरण. विधवा महिलांवर समाजाने लादलेली सर्वात क्रूर प्रथा म्हणजे केशपण. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौंदर्य नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे केस जबरदस्तीने कापले जात असत. तिला केवळ पांढरी वस्त्र परिधान करावे लागे आणि दिवसातून फक्त एकदाच साधे जेवण दिले जाई. कोणत्याही शुभाचारात तिची सावली पडणेही पाप मानले जाई. समाजाने तिच्यावर इतकी मानसिक आणि शारीरिक बंधने लादली होती की स्वतःचे अस्तित्व विसरून ती फक्त एका जिवंत प्रेतासारखे आयुष्य जगत होती. भाग 4. ईश्वरचंद्र विद्यासागर, आशेचा किरण. बंगालमध्ये या अन्यायाविरुद्ध एक खंबीर आवाज उठला, तो म्हणजे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा. ते एक महान विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक होते. विधवांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी ठरवले की केवळ सहानुभूती दाखवून चालणार नाही, तर या स्त्रियांना पुन्हा सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्यासाठी पुनर्विवाह हाच एकमेव मार्ग आहे. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले आणि सनातनी विचारांच्या विरोधात युद्ध पुकारले. भाग 5. प्राचीन शास्त्रांचा अभ्यास आणि पुरावे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांना माहीत होते की भारतीय समाज धर्म आणि शास्त्रांच्या नावाखाली या प्रथा चालवतो. म्हणूनच त्यांनी प्राचीन हिंदू धर्मग्रंथ, स्मृती आणि वेदांचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यांनी पराशर स्मृती या ग्रंथाचा आधार शोधून काढला, ज्यामध्ये काही विशिष्ट परिस्थितींमध्ये स्त्रियांना पुनर्विवाहाची परवानगी दिली होती. विद्यासागर यांनी हे सिद्ध केले की विधवा विवाह हा धर्मविरोधी नसून त्याला शास्त्रांचीही संमती आहे. त्यांनी पुस्तके आणि लेख लिहून हा विचार लोकांसमोर मांडला. भाग 6. सनातनी वर्गाचा प्रचंड विरोध. जेव्हा विद्यासागर यांनी शास्त्रांचा आधार घेऊन विधवा विवाहाचे समर्थन केले, तेव्हा तत्कालीन सनातनी आणि सनातनी विचारसरणीच्या लोकांनी त्यांना तीव्र विरोध केला. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले. परंतु विद्यासागर आपल्या विचारांवर ठाम राहिले. समाजाने कितीही विरोध केला तरी कायदेशीर बळ मिळाल्याशिवाय हा बदल शक्य नाही याची त्यांना जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी थेट ब्रिटिश सरकारकडे दाद मागण्याचे ठरवले. भाग 7. सरकारकडे ऐतिहासिक अर्ज. काय 1855 मध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा करावा यासाठी ब्रिटिश सरकारकडे एक विस्तृत अर्ज म्हणजेच पेटिशन सादर केला. या अर्जावर हजारो पुरोगामी विचारांच्या लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. याच्या बदल्यात सनातनी लोकांनीही या कायद्याच्या विरोधात हजारो स्वाक्षऱ्या गोळा करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यासागर यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यांचे पुरावे इतके सशक्त होते की ब्रिटिश सरकारला या विषयाची गंभीर दखल घ्यावीच लागली. भाग 8. लॉर्ड डलहौसी आणि कायद्याचा मसुदा. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखले.
त्यांनी विधवा पुनर्विवाह कायद्याचा मसुदा तयार केला. जरी सनातनी हिंदू याला धार्मिक बाबींमधील हस्तक्षेप मानत असले तरी डलहौसी यांनी मानवी हक्कांच्या दृष्टीने हा कायदा आवश्यक मानला. डलहौसी भारताबाहेर जाण्यापूर्वी या कायद्याची पायाभरणी झाली होती. हा कायदा भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार होता, ज्याने जुन्या रूढीवादाच्या पायाला सुरुंग लावला. भाग 9. 26 जुलै 1856 ऐतिहासिक दिवस. अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 26 जुलै 1856 रोजी ब्रिटिश सरकारने हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 अधिकृतपणे संमत केला. या कायद्यावर लॉर्ड कॅनिंग यांनी स्वाक्षरी केली. या कायद्यानुसार हिंदू विधवांचा पुनर्विवाह पूर्णपणे कायदेशीर घोषित करण्यात आला आणि अशा विवाहातून जन्माला येणाऱ्या मुलांनाही कायदेशीर वारसदार मानले गेले. शतकानुशतके चालत आलेल्या एका क्रूर सामाजिक परंपरेला कायद्याने बेकायदेशीर ठरवून महिलांना स्वातंत्र्याचा एक नवीन मार्ग दाखवला. भाग 10. कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी. या कायद्यात काही अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी होत्या. पहिली म्हणजे विधवेने पुनर्विवाह केल्यास तिचा विवाह अवैध ठरवला जाणार नाही. दुसरी महत्त्वाची तरतूद अशी होती की पुनर्विवाह केल्यानंतर त्या स्त्रीचा तिच्या मृत पतीच्या संपत्तीवरील हक्क संपुष्टात येईल, जेणेकरून मालमत्तेचे वाद होणार नाहीत. तसेच तिला तिच्या अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाचे अधिकारही देण्यात आले. या कायद्याने जरी आर्थिक हक्क मर्यादित केले असले तरी स्त्रीला सन्मानाने जगण्याचा कायदेशीर अधिकार नक्की दिला. भाग 11. पहिला ऐतिहासिक पुनर्विवाह. कायदा पास झाल्यानंतर केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात येणं गरजेचे होते. 7 डिसेंबर 1856 रोजी कोलकाता येथे इतिहास घडला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या उपस्थितीत आणि पुढाकाराने श्रीशचंद्र विद्यारत्न आणि कालीमती देवी यांचा पहिला कायदेशीर विधवा पुनर्विवाह पार पडला. या विवाहाचा खर्च स्वतः विद्यासागर यांनी केला. हा विवाह पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. हा केवळ एक विवाह नव्हता, तर सनातनी विचारसरणीवर पुरोगामी विचारांनी मिळवलेला मोठा विजय होता. भाग 12. महाराष्ट्रातील चळवळीची सुरुवात. बंगालमधील या क्रांतीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले. महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर आणि जगन्नाथ शंकर शेठ यांनी समाज सुधारणेची पायाभरणी केली होती. 1856च्या कायद्यानंतर महाराष्ट्रातील विचारवंतांनीही विधवांच्या स्थितीवर लिहिण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रांमधून या विषयावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीने या कायद्याचे स्वागत केले आणि इथल्या मातीत या सुधारणेची पाळेमुळे रुजवण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी कंबर कसली. भाग 13. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी पावले उचलली. त्यांनी केशवपन प्रथेविरुद्ध नाभ्यांचा संप घडवून आणला. तसेच बालविधवांच्या होणाऱ्या शोषणातून जन्माला येणाऱ्या मुलांसाठी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रह सुरू केले. तेथे अनेक विधवा महिलांना आश्रय मिळाला. फुले दाम्पत्याने केवळ उपदेश केला नाही, तर एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. भाग 14. विष्णू शास्त्री पंडित, महाराष्ट्राचे विद्यासागर. महाराष्ट्रात विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीला गती घेण्याचे मुख्य श्रेय विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांना जाते. त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटले जाते. त्यांनी 1865 मध्ये पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा मुख्य उद्देश विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे आणि अशा विवाहांना कायदेशीर व सामाजिक संरक्षण देणे हा होता. त्यांनी अनेक लेख लिहून आणि व्याख्याने देऊन लोकांचे प्रबोधन केले. भाग 15. महाराष्ट्रातील पहिला पुनर्विवाह. 1869. विष्णूशास्त्री पंडित यांच्या प्रयत्नांमुळे 8 मार्च 1869 रोजी मुंबईत महाराष्ट्रातील पहिला जाहीर विधवा पुनर्विवाह पार पडला. वेणुबाई आणि पांडुरंग करमरकर यांचा हा विवाह अत्यंत कठीण परिस्थितीत पार पडला, कारण सनातनी लोकांनी या विवाहाचा तीव्र विरोध केला होता. लग्न लावणाऱ्या भटजींवर आणि नवविवाहित दाम्पत्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. परंतु सुधारकांनी पोलीस संरक्षणात हा सोहळा यशस्वी करून दाखवला आणि महाराष्ट्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली. भाग 16. न्यायमूर्ती रानडे आणि प्रार्थना समाजाने देखील या चळवळीला मोठे बळ दिले. न्याय रानडे यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. जरी त्यांना स्वतःच्या आयुष्यात कौटुंबिक दबावामुळे एका कुमारिकेशी विवाह करावा लागला, ज्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली, तरी त्यांनी आयुष्यभर विधवा विवाहाच्या कायदेशीर आणि सामाजिक बाजूंचे समर्थन केले.
त्यांनी आपल्या लेखणीतून या सुधारणेची आवश्यकता सातत्याने मांडली. भाग 17. महर्षी धोंडो केशव कर्वे. स्वतःचे उदाहरण. विधवा पुनर्विवाहाच्या इतिहासात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांनी केवळ या कल्पनेला पाठिंबा दिला नाही, तर 1893 मध्ये स्वतः एका विधवेशी, गोदूबाई, ज्यांचे नंतर आनंदीबाई नाव झाले, यांच्याशी विवाह केला. या धाडसी पावलामुळे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मुरुड येथे तीव्र सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या कुटुंबाला अनेक हालपेष्टा सहन कराव्या लागल्या, पण कर्वे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. भाग 18. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ. महर्षी कर्वे यांना समजले की विधवांना केवळ विवाहाचीच नाही, तर स्वावलंबनाची गरज आहे. म्हणून त्यांनी 1896 मध्ये हिंगणे, पुणे येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केले, जिथे विधवा आणि अनाथ मुलींना राहण्याची आणि शिक्षणाची सोय केली गेली. पुढे याच कामाचा विस्तार होऊन त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. त्यांनी विधवांना शिकवून शिक्षिका, परिचारिका बनवले, ज्यामुळे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या. भाग 19. कायद्याचा दूरगामी प्रभाव आणि संथ बदल. 170 वर्षांपूर्वी झालेल्या या कायद्याचा प्रभाव हळूहळू समाजात दिसून आला. सुरुवातीला या कायद्याचा लाभ घेणाऱ्यांची संख्या खूप कमी होती, कारण सामाजिक बहिष्कार आणि भीती मोठी होती. परंतु जसजसे शिक्षण वाढले तसतसा समाजाचा दृष्टिकोन बदलू लागला. स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाल्याने त्यांचे परावलंबित्व कमी झाले. हा कायदा केवळ विवाहापुरता मर्यादित नव्हता, तर त्याने भारतीय स्त्रीला तिच्या सन्मानाची आणि मूलभूत मानवी हक्कांची जाणीव करून दिली. भाग 20. आजची परिस्थिती आणि उपसंहार. आज 21व्या शतकात आपण पाहतो की विधवा पुनर्विवाहाला समाजात पूर्णपणे कायदेशीर आणि सामाजिक स्वीकृती मिळाली आहे. जुन्या अंधश्रद्धा आणि क्रूर प्रथा भूतकाळ बनल्या आहेत. 1856च्या या कायद्याने जे परिवर्तनाचे बीज रोवले, त्याचे रूपांतर आज स्त्री स्वातंत्र्याच्या वटवृक्षात झाले आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, विष्णुशास्त्री पंडित आणि महर्षी कर्वे या महान समाज सुधारकांच्या संघर्षाचे हे फळ आहे, ज्यांच्या ऋणातून हा देश कधीही मुक्त होऊ शकत नाही.